हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू SM व्लॉग्स चॅनल. ओके, आता आज आहे आमच्या कोमलचं म्हणजे माझी जी छोटी जाऊ आहे तिचं डोहाळ जेवण आहे. तर आजचा हा फुल व्हिडिओ डोहाळ जेवणाविषयी असणार आहे आणि आपल्याकडे आज कोण मेकअप करायला येणार आहे तिचं मी सांगणार आहे. जे जेवण करणारे दादा आहेत त्यांचं मी सांगणार आहे. तर माझ्यासोबत जरूर राहा. पुढे काय काय आम्ही करणार आहोत मजा मस्ती ते बघण्यासाठी माझ्यासोबत जरूर राहा. ओके. काल मी कोमलच्या हातावर मेहंदी काढलेली आहे. तर बघा किती छान मेहंदी काढलेली आहे. इकडे बेबी बॉय आहे, इथे बेबी गर्ल आहे, इथे बेबी बॉयचे कपडे आहेत, इथे बेबी शॉवर लिहिलेलं आहे आम्ही. आणि बॅक साईडला पण मस्त एक बेबी आहे, त्याची मदर आहे. हा छोटा बेबी झोपलेला आहे. तर छानपैकी अशी आम्ही बेबी शॉवरची मेहंदी काल रात्री 2 वाजेपर्यंत काढलेली आहे बसून. आपल्याकडे मेकअप करायला श्रावणी आली आहे. श्रावणी मेकअप आर्टिस्ट आहे. तिचं इथे फुल अलिबाग मध्ये सध्या तीच फेमस आहे. तर ती आता माझा मेकअप करणार आहे, कोमलचा पण मेकअप करणार आहे, हेअरस्टाईल करणार आहे. तर आपण बघूयात कशा प्रकारे आम्हाला ती रेडी करणार आहे. तर माझ्यासोबत जरूर राहा. बघते की काय काय जेवण बनवतायत. काय जेवण बनवतायत तुम्ही? डाळ भात भाजी बनवतायत. काय बनवतायत? मला डाळ भात आणि भजी. दुपारी 12. तुमचं नाव काय आहे? समीर. तुझं नाव काय? माझं नाव आहे माही सचिन जाधव. दुपारी 12 वाजता आहे बरोबर. ते बघा बनवतात. तुम्ही भाजी वापरताय? भाजी आहे का काय? कोशिंबीर आहे काय? कोशिंबीर आहे का? सलाड. कांदे घेतले, कांदा घेतले. इकडे काय करते मावशी? इकडे काय करताय तुम्ही? सांगा. तयारी जेवणाची. तुला जेवायचं का नाही? नंतर जेवायला. नंतर जेवण ना. काय खाणार? तो दादा काय विचारतोय? काय खाणार? मी डाळ भात आणि भजी. भजी आणि डाळ भात. आमरस नको? आमरस. आंब्याचा सीझन आहे. आणि मग पनीर टिक्का नाही आवडत? पनीर नाही आवडत तुला? आम्हाला आमरस. डाळ. आमरस काय? आमरस पुरी काय खाणार? चपाती पुरी काय? आमरस पुरी. ते दादाच्या घरचे आंबे आहेत. यम्मी असेल. एकदम यम्मी. बरोबर ना? हो. कोमलच्या आवडीचे तिच्या मम्मीने छान पदार्थ बनवलेले. ती चॉकलेटची गोळी माझ्या मम्मीने बनवलेली आणि छोटे छोटे सॉक्स बनवलेले होते माझ्या मम्मीने. आणि डेकोरेशनवाले दादा आलेले ते तर तुम्हाला माहितीच आहेत, अतुल दादा जे आपल्या मनोमाच्या बड्डेला होते. आणि श्रावणीने तर इतका सुंदर मेकअप केला आणि इतकं छान दिसत होते मी. सगळ्यांना आवडलं. कोमलचं देखील तिने अतिशय सुंदर मेकअप करून दिले. तर सो थँक्स टू श्रावणी. सगळी तयारी झाल्यानंतर कोमल छान त्या झोपाळ्यावर बसलेली होती आणि इतका छान लुक होता तिचा त्या दिवशीचा. तर सगळ्यांनी आम्ही ओटी भरली. पहिली जी सासरची ओटी असते ती मी भरली. त्यानंतर सगळ्या ज्या बायका आलेल्या त्यांनी ओटी भरून घेतले, छान फोटोज काढले आणि खूप मजा केली त्या दिवशी आम्ही. कोमलला देखील छान वाटलं एकदम तिचा बेबी शॉवरचा प्रोग्राम.
ओटी भरत होते सगळ्या बायका. त्याच्यानंतर एका साईडला आम्ही त्यांना हळदी कुंकू देत होतो, रिटर्न गिफ्ट देत होतो आणि सगळ्या बायकांना सुद्धा खूप मजा आली कारण त्यांनाहीच रिटर्न गिफ्ट मिळत होते. आणि सगळ्यांचं झाल्यानंतर तुम्ही बघितलंच असेल की आपण सरप्राईज ठेवलेलं होतं कोमलसाठी, जो डान्स ठेवलेला होता आपण. सो माही आणि सिद्धी आपल्या दोघी ज्या आहेत त्यांनी पहिले डान्स केला, तर सरप्राईज त्यांनी दिलेलं होतं पहिले. माही आणि सिद्धीचा डान्स तुम्ही बघितलाच असेल आधीच्या ब्लॉगमध्ये. तर त्यांनी छान सरप्राईज दिलं कोमलला आणि त्यानंतर मग आमची वेळ होती तिला सरप्राईज द्यायची. आमच्या जे होणारे मॉम टू बी आणि डॅड टू बी म्हणजे कोमल आणि चेतन, त्यांनी सुद्धा एक सुंदर डान्स परफॉर्मन्स केलेला त्या दिवशी आणि खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी मिळून. त्यांचा शेवटचा परफॉर्मन्स होता आणि त्याच्यानंतर मग आमचं गेसिंग होतं की गर्ल होणार आहे की बॉय होणार असतो. सो तो गेम आम्ही सुरू करणार होतो ह्याच्यानंतर, तर आम्ही त्याची तयारी करत होतो. तर आता बघा त्यांनी काय काढलं ते. त्या दोघांनी मिळून बेबी गर्लचे शूज काढलेले पिंक कलरचे. सो ते गेसिंग होतं की बहुतेक बेबी गर्ल येईल, अजून माहिती नाही बेबी गर्ल येणार आहे की बेबी बॉय येणार आहे. ते सरप्राईज तर मी नंतर सांगणारच आहे तुम्हाला सगळ्यांना. सगळा हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी फॅमिली फोटोशूट केलं. छानपैकी फॅमिली फोटोज काढले आणि खूप फोटोज काढले. त्यानंतर आम्ही तिघी ज्या जावा आहोत त्यांनी आम्ही तिघींनी मिळून फोटो काढले, हातात टॅग घेऊन फोटोज काढले, खूप मजा केली. तुम्ही आजचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम बघितला असेल. कोमल आणि चेतननी पण छान डान्स केलाय, आम्ही सगळ्यांनी सुद्धा केलाय. तर तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा.